जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला. प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देई बापाचा आभार मानूया. त्याच्या सर्व उपकारांबद्दल आज त्याचं उपकार स्मरण आपल्याला करता येईल. त्याच्या समक्षतेमध्ये येत असताना आभार प्रदर्शनासह, होय पवित्र देई बापा, तुझे आभार मानित, तुझ्या नावाला धन्यवाद देत पुन्हा आज एक वार या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येत आहोत. प्रभू देई बापा, आज एक वार पुन्हा तू आम्हास तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र करत आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. निर्माणकर्त्याचं स्मरण करणे, त्याची भक्ती करणे ही धन्यता तू आज आम्हास पुन्हा एकदा दिली, त्याबद्दल आभार मानतो. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. येथवर आम्हा प्रत्येकाचं सहाय्य केलं. मागील संपूर्ण आठवडाभर तू आम्हा सोबत आहेस, आमची काळजी घेत आहेस. प्रभू आमच्या जाण्या येण्यामध्ये संरक्षण करत आहेस, आम्हास आरोग्य पुरवित आहेस. प्रभू तुझी कृपा तू आम्हास पुरवित आहे. देई बापा, तुझे ते सर्व उपकार पैत देई बापा त्यांचं स्मरण करीत आज आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुला गौरव देतो. प्रभू पवित्र देई बापा, आज जेव्हा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतोय, दे बापा तुझ्या उपस्थितीमध्ये येत असताना पुन्हा आज आम्ही तुला विनंती करतो. प्रभू दे बापा, आम्ही केवळ माती आहोत हे तू आठवतोस राजा. आमची दुर्बलता तुला ठाऊक आहे. प्रभू तू आमची क्षमा कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. माझ्या दे बापा, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, आम्हास धू शुद्ध कर. तुझ्या उपस्थितीमध्ये येत असताना, तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना प्रभू देव बापा, तुझ्या उपस्थितीने देव बापा त्याचा अनुभव घेत आज आम्ही आशीर्वादित व्हावं.
म्हणून देई बापा तू आमचं सहाय्य कर. आम्ही तुला नम्र विनंती करतो प्रभू, ये पवित्र देई बापा, तुझी उपस्थिती या ठिकाणी असू दे आणि आज तुझ्या उपस्थितीमध्ये ही सर्व भक्ती तू आशीर्वादित कर. आज तुझ्या मेजासमोर आम्हास यायचं आहे देई बापा, त्यासाठी देखील तू आमचं सहाय्य कर. आजच्या भक्तीचा सर्व भाग आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवितो प्रभू. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांचं संरक्षण कर. आज जी तुझी लेकरं दुःखी आहेत, निराश आहे, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत प्रभू, अशा प्रत्येकावरही तू दया कर. आणि परमेश्वर देई बापा त्यास आरोग्य देऊन तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. ही सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये सोपवीत आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतामधून 113 नंबरचं गीत गात भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. नाम येशूचे आवडे ते भय वारिते. येशूचे आवडे ते भय वारिते, ते प्रिय गोड केवढे, ते शांत ठेविते. येशूने मला तारिले ऐसे विश्वास स्वर्गाला तजुनी पृथ्वीवरी आला, दुर्बलतेला घेऊनी दाखवी प्रेमाला. येशूने मला तारिले ऐसे विश्वास स्वागत त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता, दुःखास झाला शोषिता, वनिता. येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो, स्वर्ग त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशू मृत्यूला जिंकुनी जिवंत झाला, तो सकला उठवूनी देईल मुक्तीला. येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो, स्वर्ग त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता, दुःखास झाला शोषिता, जे न ये वर्णिता. येशू दुष्टांच्या करिता, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी है ना. मी तो मुख्य आहे अशी कबुली देणं, ख्रिस्त माझ्यासाठी, माझ्या अपराधांसाठी, माझ्या पापांसाठी त्याने ते दुःख सहन केलं.
वधस्तंभावरती आपला प्राण त्याने दिला, त्याने ते माझ्यासाठी केलं. या प्रकारे ही कबुली देणं, ख्रिस्ताचा स्वीकार आमच्या जीवनामध्ये करणं आम्हाला तारणाकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो, येशूने मला तारिले, ऐसे विश्वासलं, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पाविलं. प्रभू येशू ख्रिस्त ज्याचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, जो तुमचं आणि माझं तारण करणार आहे, त्यावरील जो आमचा विश्वास आहे, तो विश्वास आम्हाला त्या तारणापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून नित्य तुम्ही आणि मी त्या प्रभू समवेत आपल्या जीवनामध्ये आम्ही चालू शकतो. उपासना संगीतामधून 349 नंबरचं जे गीत आहे, यावेळेस आपण ते गाऊया आणि हे गीत गात देखील देव बापाचे आभार आपण मानूया. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. देवा तुझ्या संगती
यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया. सिस्टर मुजमुले आज एक स्तोत्र वाचतील. चला. स्तोत्र संहिता 3. हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत, माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत, ह्याला देवाच्या ठाई तारण नाही, असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. तरी हे परमेश्वरा, तू माझ्या भोवती कवच आहेस, तू माझे गौरव आहेस, तू माझे डोके वर करणारा आहेस. मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करीतो आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. मी अंग टाकिले व झोपी गेलो, मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे, मी त्यास भिणार नाही. हे परमेश्वरा, उठ, माझे देवा, मला तार. तू माझ्या सर्व वैऱ्यांच्या तोंडात मारिले आहे, तू दुर्जनाचे दात पाळले आहेत. तारण परमेश्वराच्या हातून होते. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. परमेश्वर या वचनावर भरपूर आशीर्वाद देऊ. स्तोत्र संहिता 3 दावीद राजाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे आणि दाविदाच्या जीवनामधल्या अतिशय कठीण प्रसंगामधून त्याने लिहिलेलं हे स्तोत्र आहे. अशा प्रसंगामधून जेव्हा दावीद आपला पुत्र अबशालोम याच्या भीतीने पळालेला आहे, आपला राजवाडा सोडून तो पळालेला आहे. दावीद राजा यामध्ये एक म्हणतो की हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत आणि माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत. दाविदाच्या जीवनाचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं लक्षात येतं की ही त्याच्या जीवनामधली नेहमीचीच परिस्थिती आहे. दाविदाचं जीवन हे नेहमीच वैऱ्यांनी आणि शत्रूंनी अशा प्रकारचं वेढलेलं अशा प्रकारचं ते जीवन आहे. नेहमीच कोणी ना कोणी त्या ठिकाणी त्याच्यावरती उठलेलं आहे. मग तो शाऊल राजा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे राजे असतील, त्याचा स्वतःचा पुत्र असेल, परंतु अशा त्या परिस्थितींमध्ये दावीद म्हणतो की मी अंग टाकिले, मी झोपी गेलो, मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. या भूतलावरती राहत असताना ज्या प्रकारे दाविदाचं जीवन हे नेहमी शत्रूंनी घेरलेलं असायचं, मनुष्याचं जीवन हे वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांनी घेरलेलं असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, आजार, काही ना काही आमच्या अवतीभोवती नेहमीच असतं. पण प्रियांनो, अशा त्या सर्व परिस्थितींमध्ये काय आम्ही दावीद राजासारखं म्हणू शकतो का? मी अंग टाकिले, मी झोपी गेलो, मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. आमच्या त्या सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये आम्हाला परमेश्वराचा आधार जाणवतो का? आम्हाला त्याचा अनुभव आहे का? मला असं वाटतं की विश्वासणाऱ्यांचं जे जीवन आहे ना, ते अशा अनेक अनुभवांनी भरलेलं असतं. कारण जी व्यक्ती विश्वास ठेवते तिच्या जीवनामध्ये देवाचं गौरव असतं. आणि म्हणून हा विश्वास आहे की जे आपण या ठिकाणी बसलेले आहोत, ते आपण आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराचा आधार अनुभवलेला आहे. आणि म्हणून जे अनुभव आमच्या जीवनामध्ये आहेत, त्या अनुभवांच्या द्वारे जो विश्वास आमच्या जीवनामध्ये ख्रिस्तावरती आहे, त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीवरती सहज मात करू शकतो, त्यावरती आम्ही विजय मिळवू शकतो. कारण मला परमेश्वराचा आधार आहे, कारण आपल्याला परमेश्वराचा आधार आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपणा सर्वांकरिता आशीर्वादाची करो. यावेळेस परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. क्वायर पुढे येईल. आज कंबाईन क्वायर आहे मुला मुलींचं, यावेळेस पुढे येतील आणि त्यांच्यासोबत काही वेळ परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये आपण घालवूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. प्रभूने आपला सुंदर असा दिवस दाखवला, त्याबद्दल प्रभूचे आपण आभार मानूया. कदाचित हा दिवस आपल्याला देवाने दाखवला, पण कित्येक लोक आहेत की ते आजचा दिवस पाहू शकले नाहीत. पण देवाने आपल्याला सुंदर असा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण प्रभूचे आभार मानायला पाहिजेत, त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. स्तोत्र संहिता 46:1 मध्ये असा म्हणतो, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. खरोखर कित्येक जरी कठीण प्रसंग आले, कठीण
मार्ग असतात आपल्याकडे निवडण्यासाठी, पण तो आपल्या मार्गात प्रत्येक समय सिद्ध असतो. तर त्यासाठी आपण त्याला धन्यवाद द्यायला पाहिजेत आणि गीत गाऊया, प्रभू का धन्यवाद करूंगा. आपल्याला सर्वांना येण्यासारखं गीत आहे, आपण सर्वजण मिळून गाऊया आणि त्याचा धन्यवाद करूया. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं तेरे जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं तेरे जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं तेरे जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं तेरे जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. मेरे यीशु के साथ संगति में सदा मिलती खुशी मुझको. मेरे यीशु के साथ संगति में सदा मिलती खुशी मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं तेरे जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं तेरे जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार. मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार. कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, चाहे जान भी देना पड़े. कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, चाहे जान भी देना पड़े. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. मेरी जरूरत को पूरा करता है वो, कोई कमी नहीं मुझको. मेरी जरूरत को पूरा करता है वो, कोई कमी नहीं मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरे आयु के दिन पग पग में सदा मेरी सेवा को पूरी करूंगा. मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा.
एक बत्तीसवां जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। एक बत्तीसवां जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा। साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो. खरोखर जो आपला येशू आहे, प्रभू आहे, तो खरोखर सुंदर असा आहे. आणि प्रत्येक आपल्याला आपली जे काही कमी असते, आपल्याला जे काही नीड असते, गरज असते, ते आपल्याला पूर्ण करणारा तो देव आहे. आणि त्याचप्रमाणे म्हणतो स्तोत्रसंहिता 23:4 मध्ये, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. आपण किती जरी, आताच मी मागील बोललो की आपण कसलीच कठीण परिस्थिती जरी असली तर देव आपल्याला सोडत नाही. आणि म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. खरोखर स्तोत्रसंहिता देखील तेच म्हणतो. तर आपण त्यासाठी एक गीत गाऊया, सेनाओं का यहोवा हमारे संग संग आहे. खरोखर आपल्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये देव आपल्या सोबत असतो. आणि आपल्याला सर्वांना येण्यासारखं गीत आहे, आपण सर्वजण मिळून गाऊया, सेनाओं का यहोवा हमारे संग संग आहे. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यारों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यारों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, हो जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यारों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यारों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार को निकाला, हो समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार को निकाला, जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यारों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यारों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, हो लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यारों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यारों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है.
आपल्यासोबत जो ज्याला सर्व काही शक्य आहे तो आपल्यासोबत असला तर आपल्याला भिण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही, कसल्याच अरिष्टाला देखील आपण भिणार नाही. असा या गीतकर्ता देखील म्हणतो, जिसके लिए सब कुछ संभव वो यहोवा हमारे संग संग है. तर आपल्याला कोणतीही परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही. आणि यावेळेस आपण आणखीन एक गीत गाऊया. मेंढरू हरवलं, पापाची हिरवळ भुरळ पडली, कुणी आ केलं. आपण सर्वजण टाळ्या वाजवून गीत गाऊया. मेंढरू हरवलं. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, दुनिया गेला, अहो दुनिया गेला. मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, दुनिया गेला, अहो दुनिया गेला. मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला. मनाचे विचार पडती मोह, कळेना समोर पापाचा डोह. मनाचे विचार पडती मोह, कळेना समोर पापाचा डोह. मोहाची जडला पापात पडलं, मोहाची जडला पापात पडलं, दुनिया गेला, अहो दुनिया गेला. मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला. वाढत गेला पापाचा भार, देवापासून गेला ते दूर. वाढत गेला पापाचा भार, देवापासून गेला ते दूर. पापाची सदा मरण दंड, पापाची सदा मरण दंड, विसरुनिया गेला, अहो विसरुनिया गेला. मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला. मेंढरू गेलं पाप वाटेन, शोधून काढलं येशू राजाने. मेंढरू गेलं पाप वाटेन, शोधून काढलं येशू राजाने. करता पश्चाताप पाप मुक्त झाला, करता पश्चाताप पाप मुक्त झाला. अघटित हे घडलं, अघटित हे घडलं. मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, दुनिया गेला, अहो दुनिया गेला. मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. आणि पुन्हा एक वर्स गाऊया. मेंढरू गेलं पाप वाटेना, शोधून काढलं येशू राजानं. आपण किती जरी भटकलो
देवाच्या मार्गाजवळून, पण देव आपल्याला पकडून आणतो. तेच गीत करता देखील म्हणतो, मेंढरू गेलं पाप वाटेना, शोधून काढलं येशू राजानं. आपण सर्वजण एक वार पुन्हा गाऊया. मेंढरू गेलं पाप वाटेन, शोधून काढलं येशू राजानं. मेंढरू गेलं पाप वाटेन, शोधून काढलं येशू राजानं. करता पश्चाताप पाप मुक्त झाला, करता पश्चाताप पाप मुक्त झाला. अघटित हे घडलं, हो अघटित हे घडलं. मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं. पापाची हिरवळ बुरड पडली, पापाची हिरवळ बुरड पडली. बहकुनिया गेलं, ओ बहकुनिया गेलं. मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं. मेंढरू सापडलं. आपण उभं असतानाच आपण आपलं लक्ष सर्व त्याचकडे लावू. आपलं जे काही ओझं आहे, आपली जे काही समस्या आहे, जे काही आपले विचार असतील, आपण सर्वजण त्याला सांगू आणि म्हणू, तेरी आराधना करू. हे गीत गाऊन आपण आपलं लक्ष त्याचकडे लावू. तेरी आराधना करू, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करू. आपण सर्वजण मिळून हे गीत गात असताना आपण सर्व ओझं आपलं लक्ष त्याकडे लावू. तेरी आराधना
इथं आम्ही उपस्थित असलेले प्रत्येक व्यक्तीला आज तुझ्या हातात सोपवतो देवप्पा. हो देवप्पा, तुझी आराधना करून तुझी स्तुती करून देवप्पा तू आम्हा सर्वांना आशीर्वादित केलंय देवप्पा. देवप्पा मागतो देवप्पा, आज कित्येक लोक आहेत देवप्पा, आजारी आहेत देवप्पा, ते बिछाणावर उठू देखील शकत नाही देवप्पा. पण देवप्पा त्यांचा तू पाठीराखा, त्यांचं सहाय्य करता तू हो देवप्पा. त्यांना त्या बाजीवरून उठून चालता कर देवप्पा. हो देवप्पा, त्यांना तुझा स्पर्श कर देवप्पा. देवप्पा त्यांच्या सोबती देखील देवप्पा तुझ्या पवित्र रक्ताचं कुंपण, तुझं संरक्षणाचं कुंपण त्यांच्या सोबती असू दे देवप्पा. आणि मागतो देवप्पा आज जे कोणी येऊ शकले नाही देखील देवप्पा त्यांना देखील तुझ्या हातात सोपवू दे देवप्पा. त्यांना देखील तू येण्याचं सहाय्य कर देवप्पा. जे कोणी देवप्पा आज मार्गात असतील देवप्पा चर्चला येण्यासाठी देवप्पा त्यांची देखील तू मार्ग मोकळे कर देवप्पा. मागतो देवप्पा जे काही आज इथं आम्ही स्तुती केली देवप्पा गाण्याद्वारे देवप्पा ते तू मान्य करून घे देवप्पा. मागतो देवप्पा येणारा जो काही संदेश आहे देवप्पा त्या संदेशाद्वारे देखील तू आम्हा सर्वांना आशीर्वादित कर आणि आम्हा सर्वांना ते समजण्यास सहाय्य पुरव देवप्पा. देवप्पा एवढंच नाही तर देवप्पा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबाला देवप्पा, इथे बसलेल्या लहान थोराला देखील देवप्पा आज तुझ्या हातात सोपवतो देवप्पा. तू आम्हाला सहाय्य कर देवप्पा. हो देवप्पा आमच्या सोबत तू राहा देवप्पा. तू पुढील वेळ देखील तुझ्या हातात सोपवून देवप्पा आम्हाला तू सहाय्य कर देवप्पा. येशूच्या गोड आणि पवित्र नामात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. याकोबाचं पत्र आपल्या समोर आपण काढूया. याकोबाच्या पत्रामध्ये एकूण किती अध्याय आहेत? 5 अध्याय आहेत. सहज आहेत ना? सोपे एकदम सहज आहेत का? सहज आणि सोपे. जरी ते 5च अध्याय असलेत ना तरी आम्हाला माहिती आहे की ते वाचत असताना आम्हाला लक्षात येईल की समजायला थोडं कठीण आहे. अभ्यासपूर्वक त्याचं बॅकग्राऊंड पाहून त्याचे अर्थ आम्हाला आमच्या जीवनामध्ये लावायचे आहेत. आणि म्हणून याकोबाच्या पत्रावरती थोडा जास्त वेळ आपण देणार आहोत. याकोबाच्या पत्रावर जी परीक्षा आहे ती या महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणार नाही. तर याकोबाच्या पत्रावर जी परीक्षा आहे ती एप्रिलचा जो पहिला आठवडा आहे, एप्रिलचा जो पहिला रविवार असेल त्यामध्ये होईल. आणि एप्रिलमध्ये आपल्याला माहिती आहे पाम संडे आणि मग उत्तम शुक्रवार आहे, पुनरुत्थान दिन आहे. या प्रकारे हा एप्रिल महिना वेगळा असेल. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी कुठली परीक्षा नसेल, परंतु याकोबाच्या पत्रावर पहिल्याच आठवड्यामध्ये आपण परीक्षा घेणार आहोत. प्रार्थना करूया. प्रभू देई बापा, पुन्हा एकदा तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा आज एक वार आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आहोत. आणि पवित्र देई बापा, आज जेव्हा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत, पवित्र देई बापा, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हासोबत बोल, आमचं सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन तू कर, आम्हासोबत तू बोल. आणि देई बापा आमची सुधारणूक करीत आम्हाला तुझ्यामध्ये रूपांतरित होण्याकरिता सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. याकोबाच्या पत्रावरती आपण अभ्यास करत आहोत. आणि मागच्या रविवारी याकोब 1 ते 18 ही वचने आपण आपल्यासमोर अभ्यासासाठी ठेवली होती. आणि या वचनांवरती, या पहिल्या 18 वचनांवरती आपण मनन करत असताना देवाजवळ ज्ञान व धीर मागा या विषयावरती आपण मनन केलं. ज्यामध्ये ज्ञानावरती आम्ही मनन करत असताना आमच्या जीवनामध्ये याकोब या ठिकाणी कोणत्या ज्ञानाविषयी सांगतोय त्याकडं आम्ही पाहिलं. धीर याविषयी देखील आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याची गरज आहे. आणि मग हे ज्ञान आणि धीर आम्ही परमेश्वराजवळ आम्ही मागावं म्हणून आम्हाला या पहिल्या 18 वचनांमधून उत्तेजन आहे. आज पुढं जात असताना अध्याय 1 वचन 19 पासून तर 2रा अध्याय संपूर्ण इथवर आपण मनन करणार आहोत. आज
अध्याय 1 वचन 19 पासून तर संपूर्ण दुसरा अध्याय जो आहे हा मननासाठी आपल्या समोर असणार आहे आणि या संदर्भावरती या शास्त्र भागावरती आज आपण मनन करत असताना जे आपलं प्रतीक आहे, जो आपला विषय आहे तो म्हणजे ख्रिस्तावरील आपला विश्वास. प्रभू येशू ख्रिस्तावर जो विश्वास तुम्ही आणि मी ठेवलेला आहे, या विश्वासाविषयी आज आपण आणखीन थोडा वेळ मनन करणार आहोत. आम्हाला संधी असेल की आपल्या विश्वासाचं परीक्षण आपण करायचं आहे आणि आपल्या विश्वासाचं परीक्षण करण्याद्वारे आम्हाला आमच्या प्रभूमध्ये अधिक वाढण्याकरिता आणि आमचा विश्वास जेवढा आम्ही अधिक समजून घेऊ तेवढं अधिक आम्हाला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याकरिता त्या ठिकाणी मदत मिळते, सहाय्य मिळतं. आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे ख्रिस्तावरील आपला विश्वास. पहिली बाब जी आज आम्हाला याकडं लक्ष देत असताना पाहायची आहे. आता विश्वास म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे विश्वासाचा पाया, विश्वास म्हणजे काय, ह्या मूळ बाबींकडं आपण जाणार नाही कारण त्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहे. आज पहिली बाब जी आपण पाहत आहोत ती म्हणजे आपला विश्वास व आपली वागणूक. पहिली बाब जी आज आम्हाला पाहायची आहे की आपला विश्वास आणि आपली वागणूक. मग आता आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो. आपल्या प्रत्येकाचा हा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्या अपराधांकरिता त्या वधस्तंभावरती मरण पावला, ज्याने आमचे अपराध स्वतःवरती घेतले, त्या वधस्तंभावरती तो मरण पावला. त्याचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे जे आम्हाला आमच्या सर्व पापांपासून शुद्ध करतं. आमचा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आम्हाला माहीत आहे की हा प्रभू येशू ख्रिस्त जो वर स्वर्गात घेतला गेला तो आपल्याला घ्यायला परत येणार आहे. हा आपला विश्वास आहे. हा विश्वास तारणाचा विश्वास आहे. मग हा विश्वास ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काही या विश्वासाचे परिणाम देखील आम्हाला पाहायला भेटतात. विश्वास ठेवल्यानंतर आमच्या जीवनामध्ये जो बदल त्या ठिकाणी निर्माण होतो, जो बदल घडून येतो, आमच्या विचारांमध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या वागण्यामध्ये जो काही बदल त्या ठिकाणी घडून येतो तो त्या ठिकाणी अपेक्षित आहे, महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ही पहिली बाब आपण पाहत आहोत की आपला विश्वास व आपली वागणूक. अध्याय 1 वचन 19 ते 27 पर्यंत आम्हाला आमच्या वागणुकीविषयी या याकोबाच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. जी प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते तिच्या संदर्भात, तिच्या वागणुकीच्या संदर्भात याकोब या ठिकाणी काय सांगतो की ती प्रत्येक व्यक्ती ऐकण्यात तत्पर, बोलण्यात धीमा आणि रागात मंद. जर आम्ही वचन 19 वाचलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस हा ऐकण्यात तत्पर, बोलण्यास धीमा आणि रागास मंद असावा. कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहे तर मग आमच्या वागणुकीमध्ये ही बाब आम्हाला दिसून यायला पाहिजे. आम्ही कशा प्रकारचं, आम्ही काय कशा प्रकारे ऐकतो, आम्ही काय बोलतो आणि आमचा राग, या सर्व गोष्टींवरती आम्हाला मनन करायला पाहिजे. एखादी व्यक्ती जर म्हणते की माझा विश्वास आहे परंतु आपल्या ऐकण्याकडं, आपल्या बोलण्याकडं, आपल्या रागाकडं, आपल्या वागणुकीकडं जर ती व्यक्ती लक्ष देत नाही तर प्रियांनो आम्ही त्या ठिकाणी धोक्यामध्ये असतो. आणि म्हणून आपला विश्वास आणि आपली वागणूक यावरती मनन करत असताना वचन 19 मधून जी पहिली बाब आम्हाला शिकायला मिळते ही म्हणजे प्रत्येक विश्वासणारा हा ऐकण्यात तत्पर, बोलण्यास धीमा आणि रागास मंद असावा. दुसरी बाब जी आम्हाला आमच्या वागणुकीच्या संदर्भात शिकायला मिळते ती म्हणजे उचंबळून आलेला दुष्ट भाव सोडून टाकणे.
वचन 21 मध्ये आम्हाला या प्रकारे सांगितलेलं आहे की म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्ट भाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. याकोब दुसरी बाब आमच्या वागणुकीकडं आम्ही मनन करत असताना तो आम्हाला सांगतो की उचंबळून आलेला दुष्ट भाव सोडून टाकणे. उचंबळून आलेला दुष्ट भाव म्हणजे आता काय म्हणावं, नेमकं काय समजावं? उचंबळून आलेला दुष्ट भाव म्हणजे काय? दावीद जसं म्हणतो ना की मी तर जन्माचाच पापी आहे. प्रत्येक मनुष्य, मग तो कोणीही असो, आमच्या ठाई देवाला न आवडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतात, आमच्या अंतःकरणामध्ये. आम्ही ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि मग आम्ही वचन ऐकतो, आमचा विश्वास आणि वचन याद्वारे आम्ही काय करत असतो, आम्ही आमच्या त्या सर्व दुष्टपणाला, आमच्या ठाई असणाऱ्या त्या सर्व वाईट गोष्टींना, आमच्या स्वभावामध्ये असणाऱ्या त्या सर्व दुष्टपणाच्या गोष्टींना आम्ही आमच्यापासून दूर करत असतो. ही प्रक्रिया प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये सुरू असते आणि ज्याला सिद्धांतिक भाषेमध्ये पवित्रीकरणाचं कार्य ज्याला म्हटलं जातं, देवाचा आत्मा रोज आणि रोज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये रूपांतरित करीत असतो. हे जे पवित्रीकरणाचं कार्य प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात रोज सुरू असतं, हे सुरू असताना पुष्कळदा काय होतं की ज्या गोष्टी आम्ही दाबून ठेवलेल्या आहेत आमच्या स्वभावामध्ये, त्या सर्व गोष्टी कधी कधी त्या उचंबळून येतात. उचंबळून आलेला दुष्ट भाव सोडून आमच्यासाठी काय चांगलंय माहितीये का? ते दाबून ठेवण्यापेक्षा ते काढून टाकणे, ते सोडून टाकणे, ते आमच्यापासून दूर करणे, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ते आमच्यासाठी फार चांगलं आहे. कारण जर त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये जर असल्या तर वारंवार 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 आमचा जो वैरी आहे, आमचा जो शत्रू आहे, त्या गोष्टींच्या द्वारे आम्हाला परीक्षेत पाडण्याचा प्रयत्न करेल. याकोब या ठिकाणी सांगतो की उचंबळून आलेला सर्व दुष्टभाव तुम्ही सोडून टाका, तो दूर करा, तो आपल्यापासून तुम्ही दूर करा. ही बाब आम्हा प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आम्ही प्रत्येकाने जर आमच्या जीवनाचं परीक्षण केलं ना, तर या वचनामधलं जे सत्यता त्या ठिकाणी आहे, त्याची प्रचिती, त्याचा अनुभव आम्हाला येतो. अनुकूल परिस्थितीमध्ये आमचं वागणं कसं आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचं वागणं कसं आहे, याचं परीक्षण आम्हाला आमच्या जीवनाचं करायचं असतं. पुष्कळदा प्रियांनो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही आमचा ताबा गमावतो, ज्यावेळेस आमच्यावरचं नियंत्रण आम्ही सोडून देतो, प्रियांनो, पुष्कळदा आमच्या वैऱ्याला त्या ठिकाणी संधी मिळते आणि मग तो त्या ठिकाणी आम्हाला परीक्षेत पाडणे किंवा आमच्या जीवनामध्ये त्या आध्यात्मिक आशीर्वादांपासून आम्हाला दूर घेऊन जाणे याकरिता तो प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून उचंबळून येणारा सर्व प्रकारचा जो दुष्ट भाव आहे तो आम्हाला सोडून टाकायचा आहे, आमच्यापासून दूर करायचा आहे. आमच्या वागणुकीसाठी फार महत्त्वाचं, तो म्हणतो की देवाचं वचन जे आहे ते तुम्ही सौम्यतेने स्वीकारा. आणखीन पुढं वचन 22 ते 24 मध्ये तो ही गोष्ट सांगत असताना असं म्हणतो, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. आम्ही विश्वासणारे आहोत, आमचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, तर मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनांप्रमाणे आम्हाला आचरण देखील करायला पाहिजे. जी वचने आम्ही ऐकतो त्या वचनांप्रमाणे आम्हाला आमच्या जीवनामध्ये आचरण करणारे आम्हाला बनायचे आहेत. याकोब या ठिकाणी काय उदाहरण देतो?
जो व्यक्ती वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करत नाही तो कोणा मनुष्यासारखा आहे, जो स्वतःला आरशामध्ये पाहतो आणि मग आरशा पुरून निघाला की विसरून जातो आपण कसे आहोत. पुष्कळदा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ही बाब आम्ही पाहू शकतो की आम्ही वचन ऐकत असताना तर आम्हाला त्या गोष्टीची जाणीव होत असते, परंतु आम्ही बाहेर निघाल्यानंतर मात्र त्यावरती काहीही काम करत नाही. आम्ही ते सोडून देतो. पुष्कळदा ते वचन विसरून जातो. पुष्कळदा वचनामधून वचन ऐकत असताना आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे परिवर्तन करण्याचं उत्तेजन, आमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याकरिता देवाचा आत्मा जी टोचणी आम्हाला देतो, पुष्कळदा आम्ही त्याकडं दुर्लक्ष करून टाकतो. आरशात पाहून तिथून निघून गेल्यानंतर स्वतःला विसरून जाणाऱ्यासारखा. प्रभू येशू ख्रिस्त अशा व्यक्तीला काय म्हणतो? जो वचन ऐकतो परंतु त्याप्रमाणे करत नाही. तो कोणासारखा आहे? आठवतं का? प्रभू येशू ख्रिस्ताने पण सांगितलं, जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे तो करतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल की ज्याने आपलं घर वाळूवर बांधलं, खडकावरती बांधलं. परंतु जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे करत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल की ज्याने आपलं घर वाळूवरती बांधलं. परमेश्वराचं वचन ऐकून त्या वचनांप्रमाणे आचरण करणारे तुम्हाला आणि मला बनायचं आहे प्रियांनो. परमेश्वराच्या वचनांप्रमाणे आचरण करीत असताना ना पुष्कळदा आमच्यासोबत एक अडचण निर्माण होते आणि ती अडचण ही असते की परमेश्वराचं वचन ऐकल्यानंतर पुष्कळदा आम्हाला आमच्या मनाप्रमाणे ते करायला पाहिजे असतं. आमच्या मनाप्रमाणे आम्हाला वागायला पाहिजे असतं. आमच्या मनाप्रमाणे वचनाचा अर्थ काढायला पाहिजे असतो. परंतु तसं करून चालणार नाही. आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की परमेश्वराचं वचन जसं आहे तसंच ते आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारायचं आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला आचरण करायचं आहे. परमेश्वराच्या वचनांप्रमाणे आचरण करणारे तुम्हाला आणि मला बनायचं आहे. आणखीन आपला विश्वास आणि आपली वागणूक याकडं आपण पाहत आहोत. पुष्कळशा गोष्टी या यादीमध्ये आम्हाला पाहायला भेटतात. आणखीन वचन 26 मध्ये तो काय म्हणतो? आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. आपला विश्वास आहे काय? तर मग आम्हाला आमच्या जिभेला आळा घालायला पाहिजे. आम्ही काय बोलतो आम्हाला त्याकडं विशेष लक्ष द्यायला पाहिजे. कारण जर आमचा विश्वास आहे, आम्ही म्हणतो की आम्ही धार्मिकतेचं जीवन जगतोय, परंतु जर आम्ही आमच्या जिभेला आळा घालत नाही तर परमेश्वराचं वचन सांगतं की आमची धार्मिकता व्यर्थ आहे. आमचं धार्मिकतेचं वागणं व्यर्थ आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये जिभेला घेऊन पुष्कळशा गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तो विषय आपला नाही, परंतु एवढं मात्र निश्चित आहे की जर विश्वासणारे, मग तो कोणीही असो, जर आम्ही आमच्या जिभेला आळा घालत नाही तर मग आमची धार्मिकता जी आहे ती त्या ठिकाणी व्यर्थ ठरते. प्रियांनो, या सर्व गोष्टी दैनंदिन जीवनाच्या आहेत. या ज्या सर्व गोष्टी जी यादी या ठिकाणी याकोबाच्या पत्रामध्ये आम्ही वाचत आहोत, ह्या सर्व गोष्टी रोज आमच्या समोर येणाऱ्या आहेत. ऐकणे असेल, बोलणे असेल, राग असेल, उचंबळून येणारा दुष्ट भाव असेल, वचनांप्रमाणे आचरण करण्याची संधी असेल, जिभेला आळा घालणं असेल, या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहेत. रोज आणि रोज ह्या गोष्टींना आम्ही तोंड देत असतो प्रियांनो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे सिद्धांतिक हा भाग आहे की ज्यामध्ये रोज आणि रोज पवित्रीकरणाचं काम आमच्या जीवनात सुरू आहे. आम्हाला आमच्या प्रभू येशू
ख्रिस्ताप्रमाणे बनविण्याचं काम देवाचा आत्मा त्या ठिकाणी करत असतो. आमच्या वागणुकीमध्ये आणखीन एक भर तो घालतो. वचन 27 मध्ये तो असं म्हणतो की देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. काय करू नका, आतापर्यंत आपण ते पाहत होतो. काय करू नका, काय करू नका. काय करा तर अनाथ आणि विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घ्या. काय करा, स्वतःला जगाच्या दुष्टतेपासून दूर ठेवा, निष्कलंक ठेवा. हे आहे विश्वासणाऱ्यांचं जीवन. रोज आमच्या वागणुकीमध्ये आमचा विश्वास आणि आमची वागणूक जी आज आम्हाला याकोबाच्या पत्रातून पाहायला मिळते, प्रियांनो, या प्रकारे आम्हाला आमच्या प्रभूच्या सोबत चालायचं आहे. आम्हापैकी कोणीही या सर्व गोष्टींमध्ये परफेक्ट नाही. आपण सर्वजण या यादीमध्ये चुकणारे आहोत, कुठंतरी दोषी ठरणारे आहोत. परंतु प्रियांनो, आम्हाला प्रयत्न करता येतो. आम्हाला रोज आणि रोज उठल्यानंतर या गोष्टींचं स्मरण करून, या गोष्टींचं मनन करून आम्हाला आमच्या परमेश्वराच्या सोबत चालण्याकरिता आम्ही काय नाही करायचं आणि आम्ही काय करायचं, या गोष्टींच्या द्वारे आम्ही आमच्या विश्वासामध्ये अधिक आणि अधिक पुढं आम्ही जाऊ शकतो. प्रियांनो, आपला विश्वास आणि आपली वागणूक ही पहिली बाब आपण पाहिली. ख्रिस्तावरील आपला विश्वास या प्रतीकावर मनन करत असताना जी दुसरी बाब आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते या संदर्भामध्ये, ती म्हणजे आपल्या विश्वासात, आपला जो ख्रिस्ती विश्वास आहे, ख्रिस्तावरील जो आपला विश्वास आहे ना, या विश्वासामध्ये पक्षपात नसावा. या विश्वासामध्ये पक्षपात नसावा. अध्याय 2 वचन 1 ते 12 पर्यंत. अध्याय 2 वचन 1 ते 12 पर्यंत या ठिकाणी सांगितलेलं आहे. हेडिंग, टायटल त्याचं आहे श्रीमंत व गरीब यांच्याशी वागणूक. 2 वेगवेगळे स्तर याकोब या ठिकाणी ठेवतो आणि त्यामध्ये विश्वासणाऱ्यांची जी वागणूक आहे, श्रीमंतांबरोबरची असेल, गरिबांबरोबरची असेल, त्या वागणुकीमध्ये याकोब सांगतो की पक्षपात त्या ठिकाणी करू नका. ख्रिस्ती विश्वासामध्ये तुमचा आणि माझा जो विश्वास आहे, हा ख्रिस्तावरील आमचा विश्वास आम्हाला प्रत्येक व्यक्तीकडं एक सारख्या दृष्टीने पाहण्याकरिता शिकवतो. पक्षपात त्या ठिकाणी नसावा. हा माझ्या जवळचा, हा माझ्या दूरचा. पक्षपात त्या ठिकाणी नसावा. या ठिकाणी याकोब सांगतो की तुम्ही तोंड पाहून वागू नका. तोंड पाहून वागू नका. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ही बाब अतिशय महत्वाची आहे. जगाची वागणूक कशी असते? माझ्या जवळचे जवळचे, दूरचे दूरचे, ही जगाची वागणूक आहे. परंतु ज्या अर्थी परमेश्वराने आम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे ना, त्या अर्थी प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला तोंड पाहून वागणे हा जो भाग असतो, हा जो विचार असतो किंवा मानवाच्या काही ही जी वृत्ती असते, ती न कळत असते. बरं, न कळत असते ती वृत्ती. न कळत आम्ही त्या दिशेने वागू लागतो. परंतु आम्हाला आमच्या जीवनामध्ये सावध राहायचं आहे. तोंड पाहून त्या ठिकाणी आम्ही वागू नये. जशी आपल्यावर, याकोब त्यामध्ये म्हणतो, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा. जशी स्वतःवरती तशीच प्रत्येकावरती. मग तो माझा नातेवाईक असो, तो माझा मित्र असो, तो माझा वैरी असो, तो माझा शत्रू असो, प्रत्येकावरती सारखी प्रीती. आमच्या विश्वासामध्ये पक्षपात नाही, तर मग विश्वासाचा जो परिणाम प्रीती आमच्या जीवनात आहे, त्यामध्येही आम्हाला पक्षपात करून चालणार नाही. आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आमचा परमेश्वर देव जो आहे ना, तो पक्षपात करतो का?
देव पक्षपाती आहे काय? नाही. देव पक्षपाती नाही. देवासाठी सर्व मानव जाती एक समान आहे. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावला तो कोणा एकासाठी का? विशिष्ट लोकांसाठी का? नाही. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावला तो सर्वांसाठी. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, मग ते विशिष्ट लोकांसाठी आहे काय? तो कोणीही असो, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो प्रियांनो, तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचं लेकरू बनण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. मग तो कोणीही असो. मग ज्या परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे, ज्या परमेश्वरावर आमचा विश्वास आहे, जर तो परमेश्वर पक्षपात करत नाही तर मग तुम्हाला आणि मलाही आमच्या जीवनामध्ये हे शिकण्यासारखं आहे की आम्हीही आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा पक्षपात करू नये. आमचं कुटुंब असू द्यात, मंडळी असू द्यात, आमचा समाज असू द्या प्रियांनो, पक्षपात करून चालणार नाही. कुटुंबात होतं का असं? पुष्कळदा कुटुंबातही या बाबी आम्हाला पाहायला भेटतात. मंडळी, पुष्कळदा मंडळांमध्ये देखील या बाबी आम्हाला पाहायला भेटतात. पुष्कळदा आम्हाला आमच्या जीवनामध्ये या परिस्थितीला आम्हाला तोंड द्यावं लागत असतं प्रियांनो, पक्षपात. आज परमेश्वर देव बापाचं वचन आमच्यासाठी आहे की जर आमचा देव पक्षपात करत नाही तर विश्वासणारे त्याचे लोक या नात्याने आम्हीही आमच्या जीवनामध्ये यापासून दूर राहावं. आमच्यासाठी कोणीही असो एक समान, जसं परमेश्वरासाठी सर्व विश्वासणारे एक समान आहे, आमच्याही जीवनामध्ये तेच असायला पाहिजे प्रियांनो. आमच्या विश्वासामध्ये पक्षपात असू नये. तिसरी बाब जी आम्हाला यामध्ये शिकण्यासारखी आहे ती म्हणजे आपला जो विश्वास आहे. पहिली बाब आम्ही पाहिली की ख्रिस्तावरील आपला विश्वास आणि आपली वागणूक याकडे आम्ही लक्ष दिलं. दुसरी बाब आम्ही पाहिली की ख्रिस्तावरील जो आपला विश्वास आहे त्यामध्ये पक्षपात नसावा. आणि तिसरी बाब जी आम्हाला यामध्ये शिकण्यासारखी आहे ती म्हणजे आपल्या विश्वासामध्ये क्रियेचं किंवा कृतीचं महत्त्व. मागच्याच रविवारी मी तुम्हाला सांगितले की याकोबाच्या पत्राचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे ख्रिस्ती आचरण, ख्रिस्ती व्यक्तीचं आचरण. मुख्य वचन काय आहे? 2:17, जर विश्वासामध्ये कृती नाही तर तो जाता निर्जीव आहे. ही तिसरी बाब आम्हाला त्याकडंच आमचं लक्ष वेधते की आपल्या विश्वासामध्ये कृतीचं किंवा क्रियेचं महत्त्व. अध्याय 2 वचन 14 पासून तर वचन 26 पर्यंत याविषयी आम्हाला वाचायला मिळेल किंवा आम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळेल. याकोब या ठिकाणी सांगतो की 2:17 मध्ये तो आम्हाला या प्रकारे म्हणतो, जर कृती नाही तर मग तो विश्वास जो आहे तो त्या ठिकाणी निर्जीव किंवा निष्फळ अशा प्रकारचा तो आहे. पाऊल काय सांगतो आम्हाला? पाऊल काय सांगतो? या पत्राचा अभ्यास करत असताना या गोष्टीचा उल्लेख करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुष्कळ अभ्यासक असं म्हणतात किंवा पुष्कळदा पावलाची पत्र वाचत असताना आणि याकोबाचं पत्र वाचत असताना पुष्कळदा हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो की पाऊल असं म्हणतो की तुमचं तारण कृतीने नाहीये. पाऊल असं म्हणतो की तुमचं तारण विश्वासाने झालेलं आहे, तुमच्या क्रियेने किंवा तुमच्या कृतीने झालेलं नाहीये. विश्वास, तू विश्वास ठेव म्हणजे
तू व तुझं घराणे त्यांचं तारण होईल. विश्वास, पाऊल त्या ठिकाणी विश्वासाविषयी सांगतो. याकोब या ठिकाणी विश्वासामध्ये जी कृती असते त्यावरती तो भर देतो. मग पाऊल मंडळीला वेगळं शिकवतो, याकोब मंडळीला वेगळं शिकवतो. दोघांचे सिद्धांत वेगवेगळे आहे असं काही आहे का त्या ठिकाणी? मग आम्ही ही बाब कशी समजून घ्यायची? आम्ही हे कसं लक्षात घ्यायचं की पाऊल विश्वासाने तारण सांगतो, परंतु याकोब म्हणतो की जर कृती नाही तर मग तो विश्वास तारणासाठी निष्फळ अशा प्रकारचा होईल. या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत प्रियांनो. पाऊल आणि याकोब हे परस्पर एकमेकांच्या विरुद्ध शिकवत नाहीत. पहिली बाब जी आम्हाला या दोघांच्या शिकवणी संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे की दोघंही वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितींमध्ये त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन मंडळीला शिकवत आहे. ज्या ठिकाणी विश्वासापेक्षा, ज्या ठिकाणी ख्रिस्तावरील विश्वासापेक्षा नियमशास्त्राच्या विधींवरती किंवा नियमशास्त्रांच्या कृत्यांवरती भर देऊन तारण सांगण्याचा जो प्रयत्न खोटे शिक्षक करतात, अशा ठिकाणी पाऊल सांगतो की तुमचं आणि माझं तारण नियमशास्त्रामधील कृतींच्या द्वारे किंवा विधींच्या द्वारे नाही, तर तारण हे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने होतं. परंतु याकोब सांगत असताना याकोब अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराचं वचन हे सांगत आहे की ज्या ठिकाणी विश्वास तर आहे परंतु विश्वासाच्या कृतीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्या जात आहे. काही गरज नाही. तुम्ही एकदा विश्वास ठेवला का मग झालं तुमचं तारण. तुम्ही विश्वास ठेवला ना, आता बाकी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्तावर माझा विश्वास आहे आणि मग मी कसंही जीवन जगावं, मी कसंही बोलावं, मी कसंही वागावं, काही फरक पडत नाही. विश्वास ठेवला ना, झालं तुझं तारण. अशा चुकीच्या प्रवृत्तीकडं बोट दाखवत असताना याकोब म्हणतो की जर विश्वासाबरोबर कृती नाही तर मग तो जात्या निर्जीव आहे. दोघही जण, पाऊल आणि याकोब, दोघही वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये या विषयाची मांडणी करतात आणि म्हणून पुष्कळदा चुकीचा अर्थ त्या ठिकाणी काढला जातो की दोघंही एकमेकांच्या विरोधात शिकवतात का? दोघंही एकमेकांच्या विरोधात शिकवत नाही, तर दोघांची ही शिकवण जी आहे ना ती एकमेकांना पूरक अशा प्रकारची ती आहे. आम्ही या दोन्ही बाब समजून घेत असताना आम्ही लक्षात ठेवावं की आमच्या चांगल्या कृत्यांमुळं आमचं तारण होत नाही. नीट लक्षात घ्या. आमच्या चांगल्या कृत्यांमुळं आमचं तारण होत नाही, तर आमचं तारण कृपेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आमचं तारण होत असतं. आमचं तारण झालं म्हणून त्या ठिकाणी विश्वासाबरोबर कृती आम्हाला पाहायला भेटते. परंतु ज्या विश्वासामध्ये कृती नाही, मग त्या ठिकाणी त्या विश्वासावर आणि त्या तारणावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. बापरे, काय बोललेत काही समजलं नाही. काय सांगितलं, काय बोललेत काही समजलं नाही. काही आलं का लक्षात? खूप कठीण झालं का? सोपं आहे. तुमचं आणि माझं तारण चांगल्या कृत्यांमुळे नाही. मी सर्व आज्ञा पाळतो म्हणून तारण आहे का? म्हणून तारण नाही. तारण कशाने होते? कृपेने, विश्वासाच्या द्वारे. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आमचं तारण होतं. या विश्वासामुळं जे आमचं तारण झालं म्हणजे काय झालं? आमच्या जीवनामध्ये बदल झाला. मग हा बदल कसा दिसून येतो? कृतीतून दिसून येतो. हा बदल कृतीतून दिसून येतो. मी पहिले माझ्या बोलण्या संबंधाने, माझ्या रागा संबंधाने, माझ्या ऐकण्या संबंधाने मी पूर्वी जसा होतो, माझं तारण झाल्यानंतर त्यामध्ये बदल झाला. मी जो पूर्वी सर्व प्रकारच्या व्यसनांमध्ये होतो, मी जे पूर्वी सर्व प्रकारच्या पापांमध्ये होतो, माझं तारण झालं, माझ्या जीवनात बदल झाला. बदल कशातून दिसून येतो?
कृतीमधून दिसून येतो. याकोब त्या कृतीविषयी या ठिकाणी बोलतो. जर ती कृती आमच्या जीवनात नाही, जर विश्वास ठेवल्यानंतरही आमचं तारण झालं हे म्हणतो आम्ही, परंतु तरीही जर आमच्या जीवनात बदल नाही, तर मग त्या विश्वासावरती आणि त्या तारणावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो. प्रियांनो, हे शक्यच नाही की व्यक्तीचं तारण झालं परंतु त्याच्या जीवनात कुठलाही बदल झाला नाही. हे शक्यच नाही. तारण आहे तर त्या ठिकाणी बदल तुम्हाला दिसूनच येईल आणि हा बदल कृतीतून दिसून येत असतो. आणि याकोब आम्हाला त्या कृतीविषयी सांगतो की जर ती कृती नाही, जर तुम्ही विश्वासाबरोबर ती कृती नाही, तो बदल नाही, तर मग अशा प्रकारचा विश्वास तारणासाठी समर्थ आहे का? तुम्ही वचन 14 पासून 26 पर्यंत जर वाचलं तर तुम्हाला या सर्व गोष्टी त्या ठिकाणी वाचायला भेटतात. प्रियांनो, विश्वासाबरोबर कृतीची गरज आहे. आम्हाला क्रिया करण्याची गरज आहे. ही क्रिया तारणासाठी नसून तारण झालं म्हणून त्याचा परिणाम स्वरूप त्या ठिकाणी मनुष्यासमोर सादर होत असते. याकोब जो आहे काही उदाहरणं देखील त्या ठिकाणी आमच्या समोर ठेवतो. अब्राहमाचं उदाहरण तो आमच्या समोर ठेवतो आणि म्हणतो की अब्राहमाने देखील विश्वास देवावरती ठेवला. तो विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व असा गणण्यात आला. अब्राहमानेही पण कृती केली. काय कृती केली? विश्वासाने इसहाकाचं अर्पण करण्यासाठी त्याने सुरा उगारला. कृती त्या ठिकाणी केली. राहाब बद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की राहाबने पण विश्वास ठेवला आणि विश्वासाबरोबर काय कृती केली तर त्या जासुदांचा पाहुणचार तिने केला आणि त्यांना दुसऱ्या वाटेने तिने विश्वासाने लावून दिला. धोका त्या ठिकाणी पत्कारला. परमेश्वराकरिता समर्पित जीवन अब्राहमाचं आम्हाला पाहायला भेटतं. माझा एकुलता एक पुत्र जो तू मला म्हातारपणी दिला तोही तू मागतोय. समर्पित जीवन, विश्वासाची कृती त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये हे फार महत्त्वाचं आहे. कारण जर आम्ही विश्वास ठेवतो म्हणतो आणि विश्वासाबरोबर जर ह्या बाबी नाहीत, आम्ही म्हणतो की आमचा विश्वास आहे परंतु आमचा विश्वास आणि आमची वागणूक हे जर परस्पर एकमेकांच्या विरुद्ध आहे तर मग त्या ठिकाणी आमच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आमचा विश्वास, आमच्या विश्वासामध्ये जर पक्षपातपणा आहे तर मग आमच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो. प्रियांनो, आमच्या विश्वासामध्ये जर कृती नाही, क्रिया नाही, तर मग आमच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो. प्रियांनो, आमच्यासाठी आज हे फार महत्त्वाचं आहे की आमचा विश्वास याचं परीक्षण आम्हाला करायचं आहे. या ज्या याकोबाच्या पत्रामधून या ज्या सर्व बाबी आज आमच्या समोर येतात त्या आरशामध्ये आम्हाला आमच्या स्वतःचं परीक्षण करायचं, स्वतःला पाहायचं आहे. परंतु पाहून आम्हाला तसंच निघून जायचं नाहीये, तर आम्हाला जो बदल घडवून आणायला पाहिजे, जी सुधारणूक त्या ठिकाणी झाली पाहिजे ती आम्हाला करायचीच आहे. प्रियांनो, या त्यासाठी आपले डोळे आपण बंद करूया. कारण जर याकोब म्हणतो की जसं आत्म्याविना शरीर तसं कृतीविना विश्वास आहे निर्जीव. जर आमच्या विश्वासामध्ये, जर आमच्या विश्वासाबरोबर आमची वागणूक एकत्र जात नाही, जर परस्पर विरोधी आहे, तर मग आमचा विश्वास हा निर्जीव आहे. प्रियांनो, अजूनही आम्ही पक्षपाती जर आहोत तर मग आपला विश्वास जो आहे हा निर्जीव आहे. प्रियांनो, आम्हाला आमच्या स्वतःकडे पाहायचं आहे. आम्हाला आमच्या स्वतःचं परीक्षण करायचं आहे. हा विचार आम्हाला करता येईल. मी विश्वास ठेवला, माझ्या वागणुकीमध्ये मला काय बदल करायला पाहिजे? माझं ऐकणं असेल, माझं बोलणं असेल, माझा राग असेल, मला माझ्या जिभेला आळा घालायला पाहिजे. मला परमेश्वराचं वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे.
अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घ्यायला पाहिजे. आज आमच्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत का? आमच्या वागणुकीमध्ये आज या गोष्टी आम्हाला दिसून येतात काय? जर हो, तर आज परमेश्वराच्या वचनांसमोर या आरशामध्ये आम्हाला प्रियांनो स्वतःची सुधारणूक आम्हाला करून घेता येईल. मी पक्षपात करतोय काय? मी पक्षपात करतोय काय? माझा परमेश्वर पक्षपात करत नाही, मीही ते करू नये. माझं कुटुंब असेल, माझी मंडळी असेल, माझा समाज असेल, माझे मित्र असतील, माझ्या विश्वासामध्ये काय कृती आहे, काय क्रिया आहे, माझ्या विश्वासामध्ये काय कृती आहे, काय क्रिया आहे. पवित्र देई बापा, तू आम्हा प्रत्येकासोबत बोल. परमेश्वर देई बापा, हे जे तुझं वचन आमच्यासाठी आहे, परमेश्वर देई बापा, या वचनांप्रमाणे, या वचनांच्या द्वारे या संपूर्ण आठवड्यामध्ये तू आमच्यासोबत बोलत राहा. तुझ्या आत्म्याच्या द्वारे आमची सुधारणूक करीत राहा. हे तुझं वचन जे आज आमच्या समोर आहे पवित्र देई बापा, त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये मोठा बदल घडवून तुझं मोठं गौरव तू करून घे. होय पवित्र देई बापा, आम्ही पुन्हा एकदा नव्याने स्वतःला त्यासाठी तुझ्या हातांमध्ये सोपवितो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. हे आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सतत असो. आमेन.